नमस्कार. स्वतःचा इतर कशाच्याही पलीकडे जाऊन अनुभव घेण्याच्या, इतर कशाच्याही व्यतिरिक्त खूप जास्त आस्थेने आणि आत्मीयतेने अनुभव घेण्याच्या या सुंदर सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. होय, आपण स्वतःला खूप जास्त आणि मनापासून प्रेम करत असाल तर आपल्याला हे नक्कीच समजलं असेल. आणि आज आपण एका छान व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी प्लीज चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण कराल. थँक्यू सो मच. आता बालपणापासून आपण कोणती माहिती ग्रहण केलेली आहे? येस, मी सुपर एक्साइटेड आहे. मी आनंदी, उत्साही खूप जास्त आहे आणि माझ्यातील जलतत्व छान कार्यरत झालेलं आहे. म्हणून मी बॅक टू बॅक छान छान व्हिडिओ बनवत आहे. सो तुम्ही समजू शकता. थँक्यू सो मच. आणि महत्त्वाचा विषय हा आहे की बालपणापासून आपण आपल्या सभोवतालातल्या, आपल्या वातावरणातल्या सर्व गोष्टी जशाच्या तशा ग्रहण करत असतो. सर्व माहिती जशीच्या तशी ग्रहण करत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आई वडील जेव्हा एकमेकांना ब्लेम करत असतील, आरोप करत असतील, तर ते लहान मूल ही ऊर्जा सहजतेने ग्रहण करून घेतं आणि मग ते पण पुढे जाऊन ब्लेम करू लागतं. जर तुमच्यामुळे मी माझं करिअर करू शकलेली नाहीये, तुमच्यामुळे मला घरातून बाहेर पडता येत नाही, आणि वडील देखील तुझ्यामुळे मी माझ्या एकाच जॉबमध्ये अडकून पडलेलो आहे, अशा प्रकारे एकमेकांना ब्लेम करत असतील तर मुलाला कळतं की ओके, असं जगायचं असतं. आणि मग मूल देखील पुढे जाऊन त्याच्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकलं नाही तर मग याच ऊर्जेने व्यक्त होत असतं. चांगलं आणि वाईट या गोष्टींचा अनुभव नसल्याने ही ऊर्जा सहजतेने ग्रहण केली जाते. आई जर का स्वतःला दोष लावून घेत असेल की अरे माझंच चुकलं, माझंच काहीतरी चुकतंय आणि म्हणून हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत, तर मुलांमध्ये पण ही वृत्ती वाढत जाते. स्वतःला दोष लावून घेण्याची ही वृत्ती वाढत जाते. कधी कधी पालक किंवा सभोवतालाच्या वातावरणातून इतरांना सहजतेने कमी लेखायचं, त्यांना महत्त्व द्यायचं नाही, दुर्लक्षित करायचं, अशा प्रकारची ऊर्जा बालपणात आपल्याला अनुभवायला आली असेल तर आपण इतरांच्या प्रती व्यवहार करताना, वागताना, बोलताना तशा पद्धतीने वागत जातो, बोलत जातो. हे सगळे अननेसेसरी इम्प्लांट्स म्हणजेच आपल्या आतमध्ये आवश्यक नसणाऱ्या गोष्टी सहजतेने आपल्या बालपणात रुजल्या गेलेल्या असतात. आणि त्या जर आपण सहजतेने बाहेर काढून टाकू शकलो तर आपल्याला आपल्याच आतमध्ये असणाऱ्या या तणांचा, तण म्हणजे मी जाणून बुजून हा शब्द वापरत आहे कारण जेव्हा शेतामध्ये तण वाढलेलं असतं त्यावेळेला मूळ रोपाची वाढ व्हायला ते विरोध करत असतं. आणि म्हणून शेतकरी जेव्हा पण शेती करतात ते छान पहिले तण काढून घेतात. शेतामधले जमीन सुपीक राहावी, रोप छान वाढावं ह्याची काळजी घेण्यासाठी तण जसे पहिले काढून टाकत असतात, तसे आपण जर आपल्या आतमध्ये आपल्या बालपणापासून आपल्या अजाणतेपणाने आपल्याला माहिती नसताना काही दोष इम्प्लांट झाले असतील, अब्सॉर्ब झाले असतील, ग्रहण झाले असतील, तर साधारण एक हेतू मनात धरून आपण हे सर्व दोष आपल्या आतून सहजतेने बाहेर काढून टाकू शकत आहोत. येस, मनामध्ये हेतू धरायचा आहे. मी माझ्या आतून सातत्याने स्वतःला कमी लेखण्याची वृत्ती बाहेर काढून टाकली आहे. नाकाने सहजतेने सरळ श्वास आत घ्यायचा आहे, बाहेर सोडायचा आहे. आणि त्या पुढचं पाऊल जर आपल्याला अजून उचलायचं असेल तर आपली छान डायरी बनवायची, रोज दिवशी बनवायची आणि त्याच्यामध्ये लिहून ठेवायचं. मी माझ्या हातून स्वतःला कमी लेखण्याची वृत्ती काढून टाकलेली आहे, स्वतःला दोष लावून घेण्याची वृत्ती काढून टाकलेली आहे, इतरांना आरोप करण्याची, प्रत्येक परिस्थितीसाठी इतरांना जबाबदार धरण्याची वृत्ती काढून टाकलेली आहे. बऱ्याचदा असं होतं, या व्यक्तीमुळे असं झालं, ही व्यक्ती नसती तर मी अडकून पडले नसते, या व्यक्तीमुळे मला अडकून राहावं लागत आहे, गुंतून राहावं लागत आहे, असं ज्यावेळेला आपण बोलतो ना त्यावेळेला आपल्या ऊर्जेची, आपल्या एनर्जीचं सगळं रिमोट कंट्रोल आपण त्यांना देतो. आणि मग आपण पोकळ बनून राहतो की आपल्या हातात काहीच नाही, आपण हतबल बनून राहतो. सो म्हणून आपल्याला नेहमी आपल्या जीवनाचं इन्चार्ज बनायचं असेल, आपल्या जीवनाचं नियंत्रण आपल्याजवळ ठेवायचं असेल तर आपल्याला आपल्या आतले हे सर्व नको असलेले
तण किंवा नकारात्मक गोष्टी आपल्या आतून बाहेर काढून टाकण्यासाठीचे हे खूप छोटे छोटे सोपे सोपे छान छान उपाय आहे. फक्त मनात हेतू धरायचा आहे. श्वास आत घेऊन बाहेर सोडल्याबरोबर हां हे सत्य, हे खरं झालं आहे असं आपण स्वतःला विश्वास द्यायचा आहे. आणि ते आपण पुढे जाऊन आपण डायरीमध्ये लिहून ठेवू शकतो की हो, माझ्या आतून या गोष्टी सहजतेने बाहेर पडल्यात. कधी कधी आपल्याला हो पण मीच खूप भारी आहे असं पण आपल्याकडे असतं की हो मी खूपच भारी आहे. आणि तर या सर्व गोष्टी देखील काहीच कामाच्या नसतात. हां, तेवढ्या वेळापुरतं आपल्याला हां छान उत्साह वाटतो, प्रेरणा वाटते आणि तेवढ्या वेळापुरतंच समाधान मिळतं या वाक्यातून की हो मी छान. पण ते टेम्पररी असतं, ते टेम्पररी आहे, ते परमनंट नाही आहे. आणि आपल्याला ज्या गोष्टी लांब काळापर्यंत आपली साथ देणार आहेत त्या गोष्टी आपल्या आतमध्ये जपायच्या आहेत. आणि ज्या गोष्टी आपल्याला त्रास निर्माण करत आहेत त्या गोष्टी बाहेर काढायच्या आहेत. यामुळे काय होणार, आपण स्वतःला कोणत्याही अटीविना, म्हणजे मी सुंदर दिसलीच पाहिजे, माझे केस छान असलेच पाहिजे, माझे कपडे छान असलेच पाहिजे तरच मी स्वतःला प्रेम करेन, नाहीतर मला खूप अस्वस्थ वाटत राहतं, नाही नाही मी कशी दिसते, माझे केस कसे आहेत, मी कपडे कसे घातलेत, माझ्या चेहऱ्यावर पिंपल आलेत, आणि या सगळ्या गोष्टी आपण बघत राहतो. मग स्वतःला आपण विना अट प्रेम करत नाही, विना शर्त आपण प्रेम करत नाही. जोपर्यंत विचारांचे, भावनांचे हे तण आपल्या शरीरात असतात तोपर्यंत आपण स्वतःला मनापासून, मुळापासून स्वीकारत नाही. आणि म्हणून स्वतःला मनापासून निस्वार्थपणे कोणत्याही अटीशिवाय आपल्याला प्रेम करता येण्यासाठी आपल्याला हे छान काम करायचं आहे. आणि स्वतःला मनापासून प्रेम करत, स्वतःच्या आतमध्ये असणाऱ्या कलाकौशल्यांचा, गुणांचा विकास करत, स्वतःला समाधान मिळवून देत जीवनातील आनंद, वैभव, संपन्नता आणि सहजता सातत्याने जगता येण्यासाठी प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. मी 2 दिवसांपूर्वी म्हणाले होते की माझ्यावर जबाबदारीचं ओझं वाढलं आहे. जेव्हा माझे सबस्क्रायबर्स वाढले आहेत, मी सामाजिक भान जपत हे छान व्हिडिओज बनवत आहे असा जेव्हा मला फीडबॅक मिळतो, आणि त्यावेळेला मी जेव्हा असं म्हणते, पण मला क्षणात जाणवलं की हे ओझं तर अजिबात नाही, मला तर आवड आहे या गोष्टींची, मला आवडतंय मी जशी आहे तसं व्यक्त व्हायला, माझ्या जवळ असणारी माहिती जशीच्या तशी आपल्या सर्वांपर्यंत पोचवायला. सो आपण स्वतःला मनापासून प्रेम करत असू तर आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट सहज शक्य आहे. कठीण असं काहीही नाही आहे. आणि काही मॅजिकल गोष्टी ज्या जादूची छडी फिरवल्यासारख्या काम करतात, त्यातली एक मॅजिकल गोष्ट म्हणजे आई धरती मातेकडे जायचं आणि तू माझ्या आतले हे सर्व दोष काढून घेतले आहेस म्हणून तिचे आभार मानायचे. ही खूप जास्त मॅजिकल गोष्ट आहे. माझ्या पण आतमध्ये, माझ्या बालपणात काही जे इम्प्लांट्स जे माझ्या काहीच कामाचे नव्हते, जे रुजले होते सभोवतालाच्या परिस्थितीतून, वातावरणातून, स्पर्धा करण्याचे किंवा काहीतरी वेगळं करण्याचे किंवा जे पण काही इम्प्लांट्स होते जे माझ्यासाठी सहयोग करत नव्हते, ते मी याच पद्धतीने बाहेर काढले आहे. आणि आज मी स्वतःला मनापासून प्रेम करते आहे. तो सर्वांनी आपल्या स्वतःसाठी हे छान पाऊल उचलायला पाहिजे म्हणून मी विनंती करते सर्वांना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.